कोटात आणून फेकून दिला, चारा मोकळा झाला. मावो ओ मावो, आला तू? हो आलो. कोट्यामध्ये ठेवलो चारा. आता नको मांडू, आता त्यांनी नेतो. म्हणजे बोलावला मला बकऱ्याकडे येतो म्हणे सोबती, तर मग जातो त्याच्या संग. हो घरी बी आलता, सांगत होता मोठ्या मोठ्या गोष्टी म्हणे. घरी बांधून नको ठेवत जाऊ बकऱ्या, बिमार पडते, असं झालं तसं झालं. जा म्हणा त्याच्या संग, पण त्यालाच राखायला लाव. तू बसून राह कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये धुऱ्या धाऱ्यावर, सप्पा जागेमध्ये सरपा गेंडरात. बसून नाही राहतो, पाहायला लागते, शिकायला लागते. आता आपल्याजवळ बिन बकऱ्या 2 आहे, 2 चे 4 होईल, 4 चे 6 होईल. म्हणजे पहिल्यापासून आहे, त्यांचा बाप बी राखते, मी बी राखतो. अरे ते बकऱ्या म्हणजे आपल्याला राखायचे नाही, चांगलं शाळा शिक बापू. तो बकऱ्या राखायसाठी तुला शाळा शिकवत आहो का? फक्त हे भूक नसो पण शिकारी असो बाई, अड्या अडचणीला कामी येते बकऱ्या. कान धरून नेले तरी कवाय पैसे भेटते त्याचे, म्हणून 1-2 बकऱ्या घरी ठेवा लागते. हो का? आता दरवर्षी मटणाचे भाव वाढत आहे बापू. पहिला 500 रुपये किलो होता, आता 600 झाला, आता 700 होईल, 800 होईल, 900 होईल, 1000 होईल. तसं आपल्या बकऱ्याचा भाव वाढते. पहिला आपल्या घरी एकच बकरी होती, एका वर्षातच 4 झाले, विकले त्या बापाना. आता 2 राहिले, आता 2चे पुन्हा जनल्यावर 4 होते. हो आपल्या बकरीला जनाला सांगाच नाही लागत बाय. मस्त मस्त गोड गोड पिल्ले देते ती बकरी आपली, मस्त आहे. आता मस्त जगून आणतो त्या मंग्या संग जाऊन. तो झाडा बिडावर चढ म्हणलं ना, चढू नको बापू. तू पडून बिडून जाशील, नसले एका कोपऱ्यामध्ये बसून जायचा. मंग्याला ना चढायला लावतो, त्याच्यामध्ये जास्त बकऱ्या आहे ना त्याला चढायला लावायचं. नाही चढवतो मी, त्यालाच चढायला लावतो. घे झाला. पिंट्या बे पिंट्या, आहे का घरी? बोल हा ना, घरी झोप लागली होती, झोपलो थोडा वेळ, मस्त वाटत आहे. आता झाला का टाइम जायचं का? हो ना लेगा, झालं ना. लवकर जाऊन लवकर यावं लागते पटकन. आमचा बाप बी कुठे गेला यार? काऊन घरी नाही का? बरोबर बकऱ्या सोडायचं टायमाला यार राहतच नाही यार. पिल्ले पकडायला पाहिजे नाही. आमची माय कुठवरी राहण, कुठवरी फडफड करण. हो लेका ठीक नाही, तुमच्या बापाला कसं तर समजतच नाही, नुसतं दारू प्यायचंच समजते. जाऊ दे, पिऊ दे बे, मला राग येते पण का यार, कवा किव बी येते. चला आता जास्त टाइमपास नको करू, जाऊ. चल मग मी बी सोडतो, तू हो तिकडून, मी होतो इकडून. ठीक आहे चल. साला कवाची वाट पाहत हो या, माझ्या बकऱ्या समोर बी गेली तरी आता पत्ता आहे ना. जाऊ दे, मी जातो समोर जाऊन थांबून राहतो, येतेशी आत्ता. थांबा बी इथं, हळूहळू चाला, नाही तर इथंच बसा खात पांडी म्हणजे. आपला सोबती आता राहिले का मग तुम्ही काय आवडत नाही, इकडे घुसन तिकडे घुसन, सोयाबीन घुसन, पराठीत घुसन. आता तो सोबती आला तर पण कसं जमते, नाही तर तुम्ही आवडतच नाही. वाय सोबती आले का तुम्ही? आमचा बाप सगळं बकऱ्यांची चोपटा करून ठेवला. चाल आलो मंगा भाऊ. बकऱ्या मी सोडवला का? हो ना भाऊ, उशीर केला बे. हे माहिती टाकली बकरी चालतच नाही ना, एवढं धक्का मारत आणा लागला. आम्ही म्हणून म्हणतो घरी नको चालत जाऊ, घरी चाललं ना असेच मारलेवाणी करते, भेटतेच म्हणते घर बसल्या. आता खरं बोलला भाऊ, उद्यापासून ना तू जवळ जातो ना, शनिवार रविवार शाळेला सुट्टी राहिलं तर मला पण घेऊन जातो, मी पण येत जातो. तेच तर सांगत होतो तुमच्या मायले. आमची माय बयार आहे राजा, काही ना 2 पेंड्या बांधून आणत जाते, बकरीला टाकत जाते. ते काय ना घरी राव मारल्यावाणी करते. चल जाऊ दे आता, जाऊ. अरे हर ती बकरी कुठे चालली रे? अरे मग भाऊ कोणीकडे जायचं सांगलंच नाही, पाटलाच्या दुऱ्यानं जाऊ म्हणते का? झाले काहीच नाही रे, पाटलाच्या दुऱ्यानं पण काहीच चारा नाही आले का, बकऱ्या तिथं थांबतच नाही. आता येले काय माहित, काल पाटलाच्या शिवा खाल्लं ते. जाऊ हे इकडे जाऊ, कॅलन ना सरळ. ठीक आहे, तू जिकडे म्हणशील तिकडे भाऊ. आपल्याला फक्त आमची माय म्हणली टट्ट जगवून आण, बस आज तेच, त्याच भरोशावर आज माझ्या बकऱ्या. चाल ना तिकडे नेतो, एक झाडावर चढतो, बिलकुल एक फांटा मारला तर आपल्या बकऱ्या एकदम टाईट. पाहायची पागल बकरी कुठे चालली रे बाई? खेच पिंट्या तिकडून, बस याचं जाऊ सरळ कॅलन ना. हस चला लवकर पटापट खा ना, पटापट घरी निघा. बस राहू दे आता, ह्याच गेड्यामध्ये चारू मस्त, काय टेन्शन नाही. तिकडून कॅला नाही, तिकडे नाही जात. फक्त चोपट्या बकरीवर लक्ष ठेव, बिलकुल बिंदास उभा राहून पाहत बस आता फक्त. हो का मस्त दाखवा, नाही टाकली पाय मस्त पाय टाकून खाताय वरतं, झाडावर चमक म्हणते का खातो. अबे म्हणून म्हणतो बयाडा, आलं ना इकडे बकऱ्याचा व्यायाम होते, पाय असं टाकून खाते, चांगला पौष्टिक चारा भेटते, ताजा. आपण जसं गरम जेवतो तसं हे त्यांना गरम जेवण भेटत आहे आता. हो नाहीतरी आपण घरी एकच रंगाचा पाला आणतो, इथं जंगलामध्ये कसं 32, 33, 34, 35, 36 रंगाचा पाला त्यांना खायला भेटते. जाऊ दे आता, झालं भूकंप गोष्ट बकऱ्याकडे राहिलं ना का पिंट्या, ते बकऱ्याचाच बोलणं सुचते. आता शाळेचं सांग ना, आता आपण दोघे 8व्या वर्गात आले का, पुढच्या वर्षी 9वीत 10वीत, काय म्हणते शाळा आपली, यावर्षी पास होईल का नाही बे, काप्या बिप्या देईन का नाही सर लोक? देते ना, आपल्याला नाही दिले तर का त्यांना का पास करून नाही घ्यायचं आहे का? अरे तू हुशार आहे का, तू काही लिहिलं तरी तू पास होते. सर आम्हाला तर किती असं ते पुस्तक पाहिलं का मला पहिले झोपच येते. अभ्यास करायला लागते म्हणजे भाऊ, नाही तर काही खरं नाही. 8वी पास करण त्याने, 9वी पास करण, मग 10वीला बोर्डाचे पेपर राहते, मग तू कसा पास होईल? मग तर अभ्यास करायच लागेल ना तुला. पाहू बे मनची बात, मग जाऊ दे आता, मस्त मजा करायला भेटताय ना, मस्त बकऱ्या चाराचं राहायचं. पास झाला तर ठीक आहे, नाही तर आपलं बकऱ्या आहेत जिंदाबाद, बकऱ्याकडे राहायचं. आमची तर माय म्हणते तुला काय शाळा मी बकऱ्या चारासाठी शिकवत आहो का म्हणते, काहीतरी होशील म्हणून शिकवत आहो ना म्हणते. तुझं बरं आहे बे, तुमची माय तुला डटावते तरी आमची माय कवाच मला अशी म्हणत नाही, बापू अभ्यास कर म्हणते. मी काय नाही, चुपचाप बसून राहतो, लवकरच पुस्तकाचं उघडतो, पुस्तक पाहिला बिलकुल झोप लागते, झोपून जातो. आमच्या मायला वाटते का मी बाहेर अभ्यास करू झोपलो. ते टाकली बकरी तिकडे जात आहे का म्हणजे पाय बरं,
माझी बघ कुठं चालली ते पलट का नाही इकडे. चल तिकडे अंगा जाऊ चल. राहू दे इथेच राहू दे. पाय ते टाकली वरती चढून राहिली पाय म्हणजे भाऊ तिकडून. पाय ते बकरी कुठे चालली एका दगडात ते तोंगडेच तोडून पलट का तू इकडे मागा. तू बकऱ्या भास खतरनाक ऐकते का. एक हात मारला का बिलकुल वापस पलटून येते तुमच्या बापासारखा. शाळा नाही शिकलो तर मग माझी जिंदगी बकऱ्या मागत जायची असं वाटतंय म्हणून ट्रेन होऊन राहतो पूर्ण. ओके पाच घे तू काय टेन्शन घेते. 10 साल लोक कायच्यासाठी पास करायसाठीच आहे ना. आता पूर्वनाच नाही तर करू ना आपण अभ्यास नाही तर काय नाही सांगा. आपल्याकडे साप दिमाग चालते कसे न्यायचे कुठून न्यायचे. टेन्शन नको घेऊ. उद्या शाळेमध्ये जाऊ. आता शाळेचं बोलतो आता हे बकऱ्याकडे आला ना बकऱ्याचं नको काढत जाऊ राजा. हो का काय का मला बी तसंच वाटते. साला बकऱ्याकडे आला ना बकऱ्यासारखाच दिमाग सुचते राजा. चल मग तिकडे मी एका झाडावर चढतो. तू बकऱ्या हळूहळू घेऊन ये. उमडीच्या झाडावर चढून नाही तर कोणत्या तरी आजनाचं बिझनेस असेल ते पाडतो. 2-3 फांते पाडले खाल्ले बकऱ्या बिलकुल टर होते. बिलकुल घरीच जायचं काम राहते. हा जमते तू जा. मी राहते इकडे मागून हळूहळू आणतो. एखादी फांता पाडून ठेव. हा आण हळूहळू आण. मी जातो पाडून ठेवतो नाही तर झाडावर चढून राहतो. आण देतो हळूहळू. म्हणजे लय खतरनाक माणसं बाबा बकऱ्या काढला. चला जाऊ. पहिली वेळ आहे आपण खेळत नाही. साला मंग्याचे बकरे आगुटते का नाही का मला ऐकते का नाही का. त्याला केले एका शब्दातच ऐकते. मला बी ऐकले पाहिजे. चला ओय मंग्याचे लेकरं चला मंग्याकडं. मंगे हात मार बे निघत नाही बकऱ्या इथून तुझेवाले. या रे लेकरं हो फुकणीचं झाड तोडत राहो या नाही इकडे. हा निघे बी मंग्या ते आवाजानच निघते. हा कुराटीचा आवाज कर थोडासा ठकठक आवाज मार. झाड तोडलं म्हणून सांग. त्या भाषेत पाच ते बकऱ्या धावत येते तुझ्याकडं. अबे तू चाललाय फक्त माझ्या बकऱ्या माझ्या आवाजानच येते. तू येऊन जा. हा जमलं बे जमलं. टरा खाताय आता बकऱ्या. बाहेर भयंकर चढला बे मग तू. मग का आंडू पांडू गेली दांडू समजत आहे का बे तुम्हाला. एवढा फास्ट मध्ये बी चढला गपागप फांते मारला बकऱ्या खाले लागले टरा. पाडू का 1-2 फांते आणखी. नको होते भक्कम दाबून खाल्ले आणखी खाल्ले तर पोट फुटून जायचं. अबे हे जात तुला माहित नाही बकऱ्याची कशी आहे का. तू रात्रभर खाऊ घाल दिवसभर खाऊ घाल 4 दिवस खाऊ घाल. इकडे खातच जाते मी इकडे हागतच जाते. पण यांचं खाणं बंद नाही होत. जाते होते आता एवढं खाल्ल्यावर मुद्दामच होते. ये ना बे झाडावर कवा शिकायचा तू झाडावर चढायचा. नाही आपण मला चढता येते. आता येले कसं सांगा आमची माय झाडावर चढला तर मला किती भत काढाल. भ्याचं नाही बे मस्त चढून राहायचं झाडं जुडं. जो डर गया वो घर गया. हा माहीत आहे बे पण मी चढतो ना उद्या चढतो पुढच्या शनिवारी चढतो ठीक आहे. पाहू जाऊ दे होईल ना एवढं. उतरतो मग झाडाच्या खाली आता. हा उतर. पाय आता कसं खाता टरा खात म्हणजे टाकली बिकली खा. जमलं बे पिंटे. हा कसं आहे आपलं काम बाबू. तू आला म्हणून जमला. झाड तोडायला तरी भेटला. दाबून खायला भेटत आहे तुझ्या बकरीले माया बकऱ्यांले. असं पाय टाकली पाहिजे कशी दाबू कच्चा चाव खात आहे. चला म्हणून म्हणलं सोबती पाहिजे बे आमच्या घरच्यांले म्हणलं. एकट्याला नाग उठतले का बकऱ्या एवढेले. बरं झाला आले का तू. आता पाय तू कसा इथं उभा होता म्हणून जमलं. मी झाडावर चढलो 2 फांते मारलो. तू होता म्हणून त्या धागानं बकऱ्या राहिले. आता पायवर कसे कचा खाते वाजले 4. जाऊ आता चारत घराकडे. तू काय म्हण मग मस्त चालते का बकऱ्या. तुला शाळा शिकूच नको तू बकऱ्याच राख. नाही बे शाळा शिकणं जरुरी आहे बे बयाडा. कोणी येऊन घामो केलं तरी माणूस घुमून जायला नाही जमत. थोडंसं हुशार पाहिजे म्हणते बुद्धीनं. आणि शाळा शिकल्याशिवाय बुद्धी येत नाही. चड्डी लागे छमछम विद्या ही घम. चल बाबू आता झाले तर बकऱ्या निघू आता. केलं ना असा सरळ चारत. उद्याची शाळा आहे बाबू. शाळेत जायला लागते. मला भक्कम अभ्यास दिले ते काजल मॅडम ना. ती आरती बिरती आलती का रे त्या दिवशी शाळेमध्ये. भास आरतीचं नाव घेतलं ना आज तू. पसंत करते का लाईन बिन मारते का काय बे तू. नाही बे विचारलो आता असंच. हा काय घुमवू नको. मस्त लाईन मारत असेल तुला घुमून राहिला. आता बकऱ्यावाला सोबती हो ना मी. माझ्यापासून लपत नको जात जाऊ. नाही तर पाय अशा गोष्ट लपत नाही. उद्या शाळेत जाऊन माहीतच होते. अबे नाही बे तू बकऱ्यावाला सोबती हो. तुला नाही सांगू तू कोणाला सांगू. नाही बे फक्त असं बोलतो मी. पण असं काही विचार नाही केलो. पण का भक्कम लाईन मारते तिच्या. मी का मारू आता. तू बी काय कमी आहे का. तू बी मार आली हातात. जाऊ दे काढ बकऱ्या. मग तुला उद्या शाळेत गेल्यावर मग सांगतो तुला स्टोरी. पायचे बकरी पोट नाही भरलं वाटते तिचं. पाय जाऊ दे पिंट्या सरळ. इकूनच जाऊ शॉर्टकट ना. आले तसे नाही जाऊ. इकून दाबणार रस्त्यानं. हे बकरी इकून चाल. काय इकून चाल म्हणताय बे. ते काय ऐकणार आहे का आपलं का. समजते आपली भाषा त्यांले. अस्सल गावरान मराठी समजते का. बयाड बकऱ्यांले ते नाही समजत. पण शिकवा लागते त्यांना आपले गावरान मराठी. साला त्यांना एवढं समजले असतं तर ते चढून वापस नाही आले असते का बे. तुही बयाड असायला काय. चाल निघले चाल आता. मस्त झालं तर मेंढीसारखे फुगले का नाही सांग. अब्बा तू राहिल्या फुगत नाही का. मंग्या होतो नावाचा मंग्या. चाल मग आता दन्न मॅडमनं अभ्यास सांगला होता बी. माया राहिला असले का तू केलाय असं. माया राहिलाच होता. मी त्या दिवशी केलो ज्या दिवशी सुट्टी झाली तेव्हाच राहते आपलं.
अबे मी राहिलो, जर उद्या नाही करून आणला ना, कुठं होता का करत होता भाई विचारतील का मॅडम. जाऊ दे ना मग, आज करून घे. काय आहे तेवढं टेन्शन नको घेऊ तू. नाही टेन्शन घेतलं तरी बरं आहे. ते बकऱ्या आहे आणि तू आहे, जिंदाबाद आहे. मस्त बकऱ्या एक नंबर जगवतेस तू. आता आमची माय तर लय तारीफ करून लयच चालली म्हणा. सांग मंग्या म्हणा, मी नावाचा मंग्या राहिल्यावर टेन्शन नाही घ्यायचं. कोणत्या झाडावर कसा बी चढते. हो सांगतो ना, ये घराकडे मग नंतर. नाही येणं होते, आता अभ्यास करतो मस्त मॅडमनं दिलेला. ठीक आहे मग, भेटू उद्या. ये मग शाळेत. आरती बिन येणार आहे आता. अबे मी असंच नाव घेतलं तर तू मला झाडावरच चढवायला लागला बे तिच्या नावानं. तसं काय नाही आले का? जर काय राहिलं असतं तर मी तुझ्यापासून लपवतो का बे? तू बकऱ्यावाला सोबती झाला ना आता आपला तू. बरं मजाक करत होता मंग्या बे. तू काय एवढं सिरियसली घेते भाई? कोणती गोष्ट सिरियस नको घेत जाऊ बे तू. चला मग आता उद्या भेटू. ठीक आहे मंडळी.